2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एकनाथराव शिंदेंचं नवं नेतृत्व अक्षरशः झळाळून उठलेलं आहे. कारण यापूर्वी महाराष्ट्रातल्या जनतेला ते माहीत होते, ते एका मंत्रिपदाची उत्तरदायित्व त्यांच्याकडे होतं म्हणून. परंतु शिवसेनेच्या झगमगाटापुढे त्यांचं व्यक्तिमत्व काहीसं झाकळून गेलेलं होतं. परंतु 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाला जो फुलोरा मिळालेला आहे, तो खरोखरच अद्भुत आणि अद्वितीय असाच आहे. ग्रामीण भागातनं आलेला, कष्टकरी वर्गातनं पुढे आलेला एक असा समर्थ नेता म्हणून त्याची प्रतिमा यापूर्वी होती. परंतु त्यांनी सर्वसामान्यांचा नेता, एक हिंदू नेता म्हणून या दृष्टीने बघायचं झालं तर एकनाथराव शिंदेंनी आपलं ठसा महाराष्ट्रामध्ये उमटवलेलं यात शंका नाही काही. आणि देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्वापुढे झाकळून न जाता त्यांनी आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व फुलवलं, त्याचा विकास केला आणि सर्वांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आज तयार झालेली आहे. त्याचबरोबर नेत्याला सगळ्यात मोठा गुण असा असावा लागतो, की त्याला काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये हे समजावं लागतं. आणि हा देवेंद्रजींचा जो गुण आहे तो अक्षरशः एकनाथराव शिंदेंनी 100% आत्मसात केलेला आहे 2.5 वर्षामध्ये. म्हणजे त्यांची स्वयंभू एक शैली त्यांनी विकसित केलेली आहे, की ते अत्यंत संयमी आहेत, शांत आहेत, धीरोदात्त आहेत, असे सगळे त्यांच्यामध्ये गुण आहेत. परंतु अति झालं की माती होते. त्याप्रमाणे ते जेव्हा प्रहार करायला सुरुवात करतात तेव्हा विरोधकांची म्हणजेच उबाटा सेनेची पळताभुई थोडी होते. असे अनेक प्रसंग 2-2.5 वर्षामध्ये आले. अनेक आरोप त्यांच्यावरती केले, उलटसुलट बोलायला लागले. नंतर त्यांनी एकदा जो प्रहार केला त्यांनी उबाटा सेनेची अक्षरशः पळताभुई थोडी झाली. तर अशा प्रकारचा एक नवीन नेता 2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला गवसलेला आहे, की जो देवेंद्रजी इतकाच कार्यक्षम आहे, देवेंद्रजी इतकाच कटिबद्ध आहे आणि जनतेच्या सेवेप्रती त्यांचं जे उत्तरदायित्व आहे ते निभावण्यासाठी हे दोघंही तत्पर आहेत. हे असा संयोग जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचितच येत असतो, की 2 नेते उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकमेकांना पूरक, मारक न ठरता पूरक होणार. आणि दुसरं म्हणजे कसं, की एकमेकांच्या ज्या जबाबदारी आहेत, जाणीव आहे, त्यांचं एकमेकांचं भान ठेवून विकासाची जी गती आहे, विकासाची जी गाडी आहे, त्याला समर्थपणे चालवत पुढे नेलेलं आहे. आता ते समर्थपणे पुढे चालवत नेण्याचं जे कसब आणि कौशल्य दाखवलेलं आहे त्यांनी, त्याची परीक्षेची ही वेळ आलेली आहे. तर सर्वसामान्य जनतेने एकनाथराव शिंदे आणि अर्थात देवेंद्रजी फडणवीस याच जोडीला परत एकदा सत्तेवरती आणावं आणि आपली विकासाची गाडी जी आहे ती अवरुद्ध करून घेऊ नये. विकासासाठी आपण मतदान करावं, विनाशासाठी नव्हे तर विकासासाठी मतदान करावं. त्या दृष्टीने बघायचं झालं तर एकनाथराव शिंदेंचं व्यक्तिमत्व जे आहे ते सर्वच मतदारांना आज तसं पाहायला गेलं तर खूपच आकर्षक आणि अत्यंत प्रभावशाली अशा व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणावं लागेल.